मित्रांनो, याचसाठी केला होता अट्टहास अशी म्हणायची वेळ आली बरं का. कारण हीच ती गेरूची विहीर. ओ बाबा, कमळगडचा रस्ता येऊच का? मित्रांनो, कमळगड चढायला जेवढा अवघड आहे तेवढेच किचकट किल्ल्यापर्यंत जाणारे रस्ते आहेत. जे लोक साताऱ्याहून येणार आहेत त्यांनी पाचवड मार्गे वाई गणपतीपाशी यावे आणि जे लोक पुण्याहून येणार आहेत त्यांनी जोशीविहीर मार्गे वाईमध्ये यावे. वाईच्या महागणपतीपासून 2 वाटा धोम धरणाकडे जातात. धरणापाशी आल्यानंतर गुगल मॅपच्या साहाय्याने धरणाच्या कडेकडेच्या रस्त्याने नांदगणे या गावामध्ये यावे. खरं तर या किल्ल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा वाट आहे आणि ती वाट या वाटेपेक्षा सोपी आहे, कारण तिथे ठिकठिकाणी बोर्ड लावले आहेत. नांदगणे गावात पोहोचल्यानंतर गाडी डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाते. नमस्कार मंडळी, मी अथर्व. फिरस्ते भाच्या अजून एका भन्नाट एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मेन मुद्दा हा की आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी भल्या मोठ्या घनदाट जंगलात एक चौकोनी आकाराचा किल्ला पाहायला मिळणार आहे. हा किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील नांदगणे गावाच्या डोंगरकुशीमध्ये वसलेला आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर तलवारीच्या आकाराची एक लांब सडक विहीर पाहायला मिळते. मित्रांनो, या गावात आल्यानंतर आम्हाला या गावकऱ्यांकडून समजलं की या किल्ल्याचा ट्रेक करताना तुम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 तासाचा जंगल ट्रेक करावा लागतो. मित्रांनो, आत्ता करेक्ट 11:30 वाजलेत आणि आपण आपली गाडी या घराच्या अंगणामध्ये पार्क केलेली आहे. तर चला, इथून पुढचे फक्त 15 ते 20 मिनिट फिरण्यासाठी द्या, कारण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आजच्या डिजिटल ट्रिप कमळगडला. मित्रांनो, ट्रेक सुरू करून आत्ताशी 20 मिनटं झाली आहेत, पण आमचं शरीर संपूर्णपणे घामानं भिजलेलं आहे. मगाशी आपण ज्या घरापाशी थांबलो होतो की नाही, त्या घरापासूनच खरं तर या गडाचा ट्रेक सुरू होतो. त्या घरातल्या आजींनी मगाशी आपल्याला या गडाची वाट सुचवली होती आणि त्याच वाटेने आपण खरं तर आलो आहोत. त्यांनी मगाशी असं सांगितलं की या गडाचा इथूनच ट्रेक सुरू होतो आणि तुम्हाला वर गेल्यानंतर एक पठार दिसेल, कदाचित हेच ते पठार असावं. आणि अजून एक गोष्ट त्यांनी आम्हाला ठणकावून सांगितली होती की ही वाट डोंगर वाट आहे, त्यामुळे वळणावळणाच्या वाटा तर नक्कीच असणार आहेत, पण ज्या ठिकाणी 2 वाटा किंवा 3 वाटा दिसतील की नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त उजव्या बाजूलाच वळायचं असं त्यांनी ठणकावून आम्हाला मगाशी सांगितलं. मित्रांनो, तो बघा आपला कमळगड किल्ला इतक्या दूरवर आहे आणि आत्ताशी आपण इथेच आहोत. कदाचित हा डोंगर पार करून त्या डोंगरावर आपल्याला चढायचं आहे. तर चला, या वाटेने पुढं जाऊयात आणि बघूयात आता अजून काय काय बघायला भेटतंय ते. चला. बाबा, ओ बाबा, कमळगडचा रस्ता येऊच का? सरळ ना? बर बर. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर आम्हाला या गडाबद्दल काहीच माहीत नाही आहे.
म्हणजे हा गड कसा आहे किंवा या गडाला वाटा किती आहेत, कुठून आहेत, या जंगलामध्ये प्राणी आहेत की नाहीत. पण फक्त ती गेरूची विहीर पाहण्यासाठी आम्ही एवढा मोठा घाट घातला आहे. खरं सांगायचं झालं तर ट्रेकिंग सुरू करून फक्त अर्धा तास झाला आहे आणि अजूनही ते जंगल पण दिसत नाही आहे आणि आपला कमळगडसुद्धा दिसत नाही आहे. आणि 12चा हा सूर्य पुढे चालूनच देत नाही आहे. ठीक आहे, आता आलोच आहोत तर किमान 2 वाजेपर्यंत का होईना हा ट्रेक आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि गडावर पोचायचं आहे. तर जरा सावलीखाली बसूयात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. मित्रांनो, खरंच डेंजरस आहे खूप हे. नाही म्हणजे मागाशी जेव्हा आजी म्हणल्या की उजवी वाट बघून वळायचं, तेव्हा मी जरा खुश होतो की बाबा काहीतरी आपल्याला पॉईंट आहे. पण वर आल्यानंतर समजतं आहे की काही नाही, सगळं ब्लँक आहे. सगळं दिसतं आहे ते एकसारखंच दिसतं आहे. आणि काही काही ठिकाणं तर अशी आहेत की वाटच संपली आहे, काय करावं समजत नाही आहे. अशा ठिकाणी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो मी की जिथे तुम्हाला असं वाटेल की वाट संपली आहे किंवा हरवल्यासारखं, शांत एका ठिकाणी उभं राहायचं, घाम वगैरे पुसायचा, पाणी प्यायचं आणि डोकं शांत करून विचार करायचा की आता इथून पुढे काय, इथून पुढे आपण वर कसं जाऊ शकतो. माघारी तर जाऊ शकत नाही, शांत डोक्यानं विचार करायचा की वर कसं जाऊ शकतो. तुम्हाला नक्कीच एकतरी वाट दिसेलच. आणि आता बघताय तुम्ही की हे घनदाट जंगल सुरू झालं आहे, 12चं सूर्य आहे आणि पुढे काहीच बोलू शकत नाही. आता फक्त वर चढायचं आपल्याला. चला. उजवी वाट, उजवी वाट, उजवी वाट, उजवी वाट. आहे इथे एक उजवी वाट आहे. मित्रांनो, इकडे बघा, इकडे एक वाट आहे, पण ही डावी वाट आहे आणि ही उजवी वाट आहे. म्हणजेच आपल्याला या दिशेने जायचं आहे. आत्ता जरा कुठे माझं मन असं प्रफुल्लित व्हायला लागलं आहे, कारण पहिली उजवी वाट मला सापडली आहे. चला, उजव्या वाटेने आपण उजवीकडे जाऊयात. भयंकर असा निसर्ग सौंदर्य तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो. तिकडे एक डॅम आहे. मित्रांनो, आत्ता आपण जी वाट धरली की नाही जंगलाची, कदाचित ही वाट बरोबर असावी. कारण बघा, या गोष्टीवरून असं वाटतं की इथून आधी ट्रेकर्स येऊन गेले आहेत आणि त्यांचंच हे असावं. ठीक आहे, यावरून तरी आपल्याला असा अंदाज येतो आहे की ही वाट आपली बरोबर आहे. कागद आपल्याकडेच ठेवूया, संरक्षण. चला मित्रांनो, एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे या गोष्टीला आपण ट्रेकर्स लोकांचं सिग्नेचर म्हणूया. या गोष्टीला ट्रेकर्स लोकांचं सिग्नेचर यासाठी की आपल्या आधी जे कोण ट्रेकर्स येऊन गेले किंवा लोक येऊन गेली, त्यांनी पुढच्या येणाऱ्या लोकांना वाट सापडावी किंवा ज्या वाटेने आपण चाललो आहोत हीच वाट बरोबर आहे यासाठी अशा खुणा करून ठेवलेल्या असतात किंवा अशा ज्या फांदी असतात ह्या अशा मोडून ठेवलेल्या असतात किंवा दगडांवर विटेने असं काहीतरी खून वगैरे करून ठेवलेले असते, जेणेकरून नंतर जे काही लोक येतील त्यांना वाट सापडणं सोपं जावं. तर आपण याच खुणेवरून असं समजूयात की आपण ज्या वाटेने चाललो आहोत ही वाट बरोबर आहे. आणि चला पुढील प्रवासाला सुरुवात करूया.
मित्रांनो, आत्ता आपण उभा आहे एका पठारावरती. मगाशी आजींनी जे पठार सांगितलं होतं तर ते हेच असावं. मगाशी मी जे तुम्हाला पठार सांगितलं ते पठार नसेल. आणि हा बघा आपला कमळगड. किती भयंकर नजारा दिसतोय या घनदाट जंगलाचा. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कडक उन्हातही हा डोंगर ज्यावर आत्ता मी उभा आहे तो संपूर्णपणे जळालेला आहे. तुम्ही बघू शकता की किती पिवळा धम्म झालेला आहे हा डोंगर. पण आपल्या कमळगडाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा अजूनही तो हिरवागार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कदाचित याच कारणामुळे गडावर जी गेरूची विहीर आहे ही अजूनही थंड राहते आणि त्यामुळेच त्या गेहरूच्या विहिरीला सह्याद्रीचा फ्रीज असं संबोधलं जातं. तर चला, वेळ न घालवता आपण पुढे चालत राहूयात. मित्रांनो, आत्ता आपण ज्या वाटेने गेलतो की नाही, खरं तर ती वाट चुकीची होती. हे बघा, हीच ती वाट. आणि पुढं गेलो आणि पुढं बघतो तर काहीच नाही, सगळं ब्लँक, बंदच. मग रिस्क नको म्हणून पुन्हा माघारी आलो आणि नवीन वाट शोधू लागलो. तेव्हा हे बघा, ही रिबीन बांधलेली दिसली आणि यावरून आपल्याला समजतं की ही वाट बरोबर वाट आहे. त्यामुळे चला, तुमच्या लक्षात येत असेल की ट्रेकिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर डोकं शांत ठेवणं आणि सह्याद्रीमध्ये फिरताना रिस्क घ्यायची नाही. मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलेलो आहोत गोरक्षनाथ मंदिरापाशी. आपण ट्रेक 11:30ला चालू केला होता आणि आत्ता वाजले 1:30, म्हणजे जवळजवळ 2 तास आपण हा ट्रेक करतो आहे. आणि हे आहे गोरक्षनाथ मंदिर, जे की कमळगडाच्या थोडंसं अलीकडं आहे. इथे कदाचित राहण्याचीसुद्धा सोय होते, फक्त जेवण खाण्याचं आपल्याला बघावं लागतं. आणि इकडून वाट आहे कमळगडाकडे जायला. तर चला, आपण आता कमळगडाकडे जाऊयात.
मित्रांनो, आत्ता आपण दुसऱ्या पठारावर पोचलो आहे आणि बघू शकता की पावसाला आत्ता जस्ट सुरुवात झाली आहे. आणि इथे बघताना आपल्याला एकसुद्धा वाट सापडत नाही. वर बघा आपला किल्ला आहे तो, आणि कडेने संपूर्ण घनदाट जंगल, आणि तिथे एक आपल्याला घर दिसतंय. चला आता बघूया, घर आहे तिथं, त्यांना विचारूया, किंवा आपल्याला जेवायचं पण आहे तर तिथंच जेवण करूया आपण. चला चला, पळ पळ पळ. मित्रांनो, बाहेर तुम्ही बघू शकता किती मुसळधार पाऊस पडतोय. मगाशी जे आपण घर पाहिलं ना, त्याच घराला आपण आडोशाला थांबलो आहे आणि इथंच आपण जेवणसुद्धा केलं. आपण घरून डबे आणले होते, पण इथल्या काही लोकांना विचारलं तर या घरात 4 कुटुंब राहतात आणि ते आपल्याला घरगुती प्रकारचं जेवणसुद्धा बनवून देतात आणि त्यांचे काही चार्जेस आहेत. तर आपण पाऊस थांबण्याची वाट बघतोय आणि ती बघा, गडावर जाण्याची वाट आहे, ती निळा बोर्ड दिसतोय का तिथून. तर पाऊस कधी जातोय एवढीच वाट बघत बसलो आम्ही. मित्रांनो, जस्ट पाऊस थांबला आहे आणि आपण लगेच वेळ न घालवता आपल्या ट्रेकिंगला सुरुवात केली. फक्त 20 मिनटाच्या अंतरावर आपला किल्ला आत्ता स्थित आहे. आणि खरं सांगायचं ना तर मला आत्तापासूनच माझ्या घराची ओढ लागली आहे. कधी असं एकदा घरी जातो असं झालं आहे मला. पण गेरूची विहीर पाहिल्याशिवाय मी काय घरी जात नसतो. चला चला चला. खरं सांगायचं तर ट्रेकिंग करणं खूप अवघड आहे, पण पावसात आणि चिखलात ट्रेकिंग करणं यासारखी अवघड गोष्ट दुसरी कुठली असूच शकत नाही. आपल्याला कमीत कमी वेळेत संपूर्ण गड फिरायचा आहे आणि माघारी जायचं आहे. अजून 2 तासाचा उतरता ट्रेक आपल्याला करायचा आहे. आणि मित्रांनो, फायनली आपण गडाच्या या पायऱ्यांपाशी पोहोचलेलो आहोत. या गडाला कोणताही महाद्वार नाही आहे, कोणताही बुरुज तटबंदी अजिबात नाही आहे. फक्त अशा प्रकारच्या लोखंडी पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच पायऱ्याने आपल्याला वर जायचं आहे. तर चला, वेळ न घालवता आपण वरच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, याचसाठी केला होता अट्टहास अशी म्हणायची वेळ आली बरं का, कारण हीच ती गेरूची विहीर. किती जबरदस्त आहे मित्रांनो, वाह जबरदस्त. सह्याद्रीमधील फ्रीज म्हणजेच कमळगडावरील ही गेरू किंवा कावेची विहीर गडावर पोहोचल्यावर 40 ते 50 फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते, म्हणजेच ही गेरूची विहीर होय. आतमध्ये उतरण्यासाठी 50 ते 55 मजबूत पायऱ्या आहेत. त्याचबरोबर सपोर्टसाठी एक केबल सुद्धा पाहायला मिळते. आत उतरताना जणू डोंगराच्या पोटात जात असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. बाहेर तापमान कितीही उष्ण असो, आत गेल्यानंतर थंडावा अनुभवायला मिळतो. चारी बाजूला लाल खडक आणि लाल माती दिसते, म्हणूनच या विहिरीला गेरूची विहीर म्हणतात. मित्रांनो, हीच ती गेरूची विहीर,
मी सध्या या विहिरीच्या पोटामध्ये उभा आहे. तुम्ही बघू शकता इथं संपूर्णपणे लाल दगड आहे आणि खालच्या बाजूला संपूर्ण लाल माती आहे. इकडे जर बघितलं तर नैसर्गिक नजारा तुम्ही बघू शकता की किती सुंदर दृश्य आहे. हे विहिरीच्या आतून दिसणारं दृश्य आहे मित्रांनो. वा, अनबिलिव्हेबल, काय भारी वाटतंय रे. वा. तर मित्रांनो, कशी वाटली ही गेरूची विहीर? मला तर बुवा भयंकर आवडली आहे बरं का. पण गोष्ट अशी आहे की या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक वास्तू होत्या ना, त्या कालांतराने नाहीशा झाल्या आहेत. सो आता आपण फक्त त्या भगव्याचं दर्शन घेऊयात आणि तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूयात. चला. धोम धरणाच्या अखंड जलाशयामध्ये उभा असलेला, हिरव्यागार घनदाट जंगलामध्ये लपलेला आणि सुमारे 4000 फूट उंचीवर वसलेला हाच तो किल्ले कमळगड. हा किल्ला कोणी बांधला हे अद्यापही समजलेलं नाहीये. मराठ्यांच्या काळात कमळगड, पांडवगड आणि परिसरातील इतर किल्ले विजापूर येथील व्यवस्थापकांद्वारे चालवले जात होते. मराठी भाषेतील मोडी लिपीत लिहिलेल्या सुरुवातीच्या कागदपत्रांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख कट्टलगड असा होतो. या कागदपत्रांचा सविस्तर अभ्यास अजूनही सुरू आहे. एप्रिल 1818 मध्ये मेजर थॅचरच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश तुकडीच्या प्रतिकारानंतर कमळगडाने आत्मसमर्पण केले. ब्रिटिशांच्या अंतर्गत युद्ध कैद्यांना फाशी देण्यासाठी याचा वापर होत असे. तर असा आहे भयंकर घनदाट जंगलात वसलेला किल्ले कमळगड.